एक भेट अशीही. पावसाळ्याची संध्याकाळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्तच गडबड होती. लोकांच्या चेहऱ्यावर घाई आणि चिंता आणि थकवा स्पष्ट दिसत होता. त्या गर्दीत आरव नावाचा तरुण उभा होता. पुण्याहून गावाकडे जाण्यासाठी तो गाडीची वाट पाहत होता. आरव नुकताच नोकरीला लागला होता. आयुष्य वेगाने पुढे जात होते, पण मन मात्र कुठेतरी हरवलेलं होतं. नोकरीचा तणाव आणि अपेक्षा, स्पर्धा या सगळ्यात तो स्वतःसाठी वेळच काढू शकत नव्हता. मोबाईलमध्ये डोळे खुपसून तो वेळ काढत होता. तेवढ्यात एक साध्या कपड्यातील मध्यमवयीन स्त्री त्याच्याजवळ आली. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेगळीच आपुलकी दिसत होती. "बाळा, सांगशील का ही गाडी नाशिकला जाते का? " तिने हळूच विचारलं. आरवने मोबाईल खिशात ठेवला आणि तिकिटाकडे पाहिलं. "हो काकू, जाते. पण तुम्हाला सीट मिळाली आहे का? " त्याने विचारलं. "नाही रे, जनरल तिकीट आहे. पहिल्यांदाच एकटीने प्रवास करतेय. " ती थोडी घाबरलेली दिसत होती. आरवने तिला डब्यापर्यंत सोबत नेलं. गाडीत चढवलं. गर्दी होती. कसाबसा कोपऱ्यात उभा राहिला. थोडा जागा मिळाली. प्रवास सुरू झाला. हळूहळू बोलणे सुरू झाले. त्या काकूंचं नाव सुमन होतं. त्या एका लहान गावात राहायच्या. त्यांचा मुलगा शहरात काम करत होता. अनेक वर्षांपासून भेट झाली नव्हती. अचानक मुलाने फोन करून बोलावलेलं म्हणून त्या निघाल्या होत्या. मनात भीती होती, पण आईचं मन शेवटी ओढच घेते. त्या हसत म्हणाल्या. आरव शांतपणे ऐकत होता. त्यांच्या बोलण्यातून साधेपणा आणि प्रेम आणि त्याग जाणवत होता. त्यांनी आरवला घरची पोळी भाजी दिली. आईच्या हाताचं आहे, असं म्हणून त्यांनी डोळ्यात माया भरून दिली. त्याच क्षणी आरवला स्वतःची आई आठवली. नोकरी, व्यस्तता याच्या नावाखाली तो कितीदा फोन टाळत होता. मन कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं. नाशिक आलं. उतरताना सुमन काकूने आरवच्या हातात एक छोटंसं देवाचं चित्र दिलं. "आज तू माझा आधार झालास. ही भेट लक्षात ठेव. " असं म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या गर्दीत त्या हरवल्या, पण आरवच्या मनात मात्र काहीतरी बदलून गेला होता. तो लगेच आईला फोन लावतो. "आई, कशी आहेस? " एवढंच वाक्य बोलताना त्याचा आवाज थरथरला. त्या एका अनोळखी बाईची भेट आरवच्या आयुष्याला नवा अर्थ देऊन गेली. कधीकधी आयुष्यात बदलण्यासाठी मोठ्या घटना लागत नाही. एखादी साधी आणि माणुसकीची भेट पुरेशी असते. म्हणूनच ही होती एक अशी वेळ. जर कहाणी आवडली असेल तर